मुंबईलगतच्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील संभाजी चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी रणजित गायकवाड यांच्या हत्येप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी विकी कौठणकर याला विठ्ठलवाडी पोलिसांनी तब्बल 10 दिवसानंतर अटक केली आहे। कॅम्प क्रमांक 5 येथील तानाजी नगर परिसरात राहणारे रणजित गायकवाड हे आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून जात असताना विकी कौठणकर आणि त्याच्या साथीदाराने लोखंडी रॉडने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रणजित गायकवाड यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवले। उपचार सुरू असतानाच 10 दिवसांनी रणजित गायकवाड यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी विकी कौठणकर याला अटक केली आहे। मात्र या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। या हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत हा गुन्हा जो आहे तो 4 डिसेंबर रोजी दाखल होता। यामध्ये संबंधित जो आरोपी आहे त्याने जुन्या वादावरून यातील फिर्यादी जखमीला डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले होते। तेव्हापासून आपण संबंधित गुन्हेगाराचा शोध घेत होतो। यातील फिर्यादी जखमी जो आहे तो हॉस्पिटलला ऍडमिट असताना काल रोजी मयत झालेला आहे। त्यात आपण गुन्ह्यात बेनस अगोदर 109 सेक्शन होतं, आता 103 सेक्शनची वाढ केलेली आहे। काल गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आम्ही विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवरून संबंधित जो गुन्हेगार आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे। आज रोजी माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे। यामध्ये या गुन्ह्याची इतर काही बाजू असू शकते का, या अनुषंगाने आपण विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी, तपास अधिकारी श्री गोडसे तपास करत आहेत। सदरची कामगिरी जी आहे ती विठ्ठलवाडी तपास पथकातील अधिकारी कर्मचारी तसेच क्राईम पीआय श्री गोडसे, वरिष्ठ निरीक्षक श्री अशोक कोळी आणि माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली गेलेली आहे। आणि यामध्ये तपासात ज्या काय बाबी निष्पन्न होतील त्या लवकरच आम्ही प्रस्तुत करत आहोत। आरोपीची काय गुन्हेगारी पार्श्वभूमी? या अगोदर त्याच्यावरती 3 गुन्हे होते। त्याच्यावरती योग्य प्रतिबंधात्मक कारवाई केली होती, परंतु यामध्ये अचानकपणे जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याने सदरची क्रिया केलेली आहे। तर यापूर्वी या गुन्हेगारावरती काही हत्येचा गुन्हा वगैरे दाखल होता? या अगोदर 2023 ला याच्यावरती 302 सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल होता आणि इतर जे आहेत ते 324 चे गुन्हे होते। तर या हत्येमागचं कारण समजू शकते? आज रोजी त्याचं PCR घेतलेलं आहे। प्राथमिक तपासात असंच निष्पन्न होत आहे की संबंधित जुना वाद आहे असं दिसतंय। तर त्यात आणखी